मी कुठल्या पंचायत समितीच्या विभागातून येते हा महत्त्वाचा प्रश्न नसून तर त्या सावरोळी पंचायत समितीमध्ये मी कशा पद्धतीने काम करणार आहे किंवा आतापर्यंत मी कुठल्या पद्धतीची माझी काम करण्याची पद्धत कशा पद्धतीची आहे हे फार महत्त्वाचं असणार आहे. आणि ज्या अर्थी आम्ही म्हणतो आहे की भारत माझा देश आहे, तर मग अशा या भारत देशामध्ये आम्ही सगळीजण भारतीय संविधान मानणारी लोकं आहोत आणि लोकशाहीमध्ये आम्ही जगणारी माणसं आहोत. त्याच्यामुळे कुणी कुठं उभं राहावं आणि कुणी कुठून निवडून यावं हा आम्ही आमच्या मानसिकतेला प्रश्न विचारला पाहिजे. नमस्कार, मी जतीन मोरे, आपलं सम्राट मराठी लाईव्हमध्ये स्वागत. आज आपण सावरोली पंचायत समिती गणात आहोत आणि या सावरोली पंचायत समिती गणातून महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाकडून सामाजिक कार्यकर्त्या प्रमिला महेश पाटील या निवडणूक लढवित आहेत. तर या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहोत. प्रमिलाजी, आपलं सम्राट मराठी लाईव्हमध्ये स्वागत. नमस्कार. प्रमिलाजी, या मुलाखतीला सुरुवात करण्यापूर्वी आपला थोडक्यात परिचय द्या. नमस्कार, मी प्रमिला महेश पाटील. माझं मास्टर इन क्लिनिकल सायकोलॉजी झालेलं आहे. त्याचप्रमाणे MSW फॅमिली अँड चाइल्ड वेलफेअरमध्ये माझं MSW झालेलं आहे. आणि यापूर्वी मी KMC महाविद्यालयामध्ये ॲज अ UR म्हणून मी काम केलेलं आहे. त्याचप्रमाणे NSSमध्ये CR म्हणूनसुद्धा काम केलेलं आहे. अनेक संस्थांमध्ये मी यापूर्वी कामं केलेली आहेत. आणि ॲज एक सोशल वर्कर म्हणून बऱ्याचशा वाड्यापाड्यांवर वस्त्यांवर यापूर्वी मी बऱ्यापैकी पोचलेली आहे किंवा इतरांच्या संपर्कातून कामं झालेली आहेत. आणि आता सध्या मी सावरोळी पंचायत समितीच्या या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभी आहे. आणि मशाल या चिन्हावर उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून मी पंचायत समितीच्या माध्यमातून सगळ्यांपर्यंत पोहोचणार आहे. ताई, ॲक्च्युली तुमचे मिस्टर महेश पाटील हे शिरवली ग्रामपंचायतीचे सरपंच आहेत आणि तुमचा स्थानिक प्रभाग हा शिरवली आहे. आणि तुम्ही यावेळे जो आपला खानाव पंचायत समिती गण जो आहे तर त्या गणातून न उभ्या राहता तुम्ही सावरोली पंचायत समिती गणातून निवडणूक लढवत आहात. तर काय नेमकी भूमिका आहे? खरं तर सावरोळी पंचायत समिती जरी मी त्या मतदारसंघातली मतदार जरी नसली तरी सावरोळी हा आमच्यासाठी एक जवळचाच भाग आहे. कारण सावरोळी भागामध्ये मी सुद्धा विविध संस्थांच्या माध्यमातून तिथं महिलांपर्यंत पोचलेली आहे किंवा तिथे महिलांसाठी कामंसुद्धा केलेली आहेत. आणि तिथे लोकांचा प्रतिसादसुद्धा चांगला मिळतो आहे मला, कारण बऱ्यापैकी लोक ओळखीचे आहेत आणि विविध संस्थांच्या माध्यमातून महिलांपर्यंत पोचल्यामुळे महिलांचासुद्धा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मला मिळतो आहे. आणि शेवटी कसं आहे की पक्षाचा निर्णयसुद्धा असतो बऱ्याचदा, पण तिथे निवडणूक लढवत असताना मलासुद्धा नवीन संधी मिळते आहे नवीन लोकांपर्यंत पोचण्याची, वाड्यापाड्यांवर पोचण्याची, महिलांमध्ये पुन्हा एकदा नव्याने काम करण्याची संधी मला खरं तर सावरोळीमध्ये मिळणार आहे. मी खूप आनंदी आहे त्याबद्दल. ताई, तुम्ही या ठिकाणी जो प्रचार झाला, आता जवळजवळ प्रचार संपत आलेला आहे तुमचा, तर या सावरोली पंचायत समिती गणामध्ये ज्यावेळी तुम्ही गावभेटी घेतल्या किंवा प्रचार केलात, तर या प्रचारामध्ये तेथील अशा कोणत्या ज्वलंत समस्या आहेत त्या तुम्हाला निदर्शनास आल्या आणि त्याच्यासाठी काय तुमच्याकडे विजन आहे? सावरोळी पंचायत समितीमध्ये ज्यावेळेस निवडणुकीच्या प्रचाराचा जसा नारळ फोडला गेला, वेगवेगळ्या ग्रामपंचायतीच्या गावांमध्ये फिरत असताना तिथल्या वाड्या वस्त्या त्यांची रचना असेल किंवा तिथे रस्त्यांचे जे काही प्रश्न असतील, महिलांचे प्रामुख्याने प्रश्न, आरोग्याविषयीचे प्रश्न असतील किंवा मग पाण्यासंदर्भातले प्रश्न असतील, ह्या समस्या मला तिथं प्रामुख्याने जाणवल्या. आणि बऱ्याचदा काय होतं की इलेक्शनपुरतं लोक येत असतात आणि मग पुढचे 5 वर्ष परत हायच ती जैसे थी अशी परिस्थिती दिसत असते. आणि महिलांकडून स्वतःकडूनच त्यांचा रिप्लाय मला असा आला की ताई, दरवेळेस आम्हाला अशा भूलथापा दिल्या जातात, तर अशी आश्वासनं दिली जातात. आणि मग हे अनेक प्रश्न तिथं महिलांकडून किंवा तिथल्या स्थानिकांकडून मला ऐकायला मिळाले. रोजगाराचे प्रश्न असतील, तरुणांचे शिक्षण आहे पण रोजगाराचे प्रश्न आहेत, लहान मुलांचे आरोग्याचे प्रश्न आहेत, वाड्यावस्त्यांवर बऱ्यापैकी जातीचे दाखल्यांच्या समस्या आहेत किंवा बऱ्यापैकी म्हणजे संजय गांधी निराधार योजना पोचलेल्या नाही आहेत वयोवृद्ध माणसांपर्यंत. अपंगांच्या काही योजना आहेत त्यासुद्धा त्यांच्यापर्यंत बऱ्यापैकी लोकांपर्यंत पोचलेल्या नाहीत. ह्या प्रामुख्याने समस्या या प्रचाराच्या दरम्यान मला तिथं लक्षात आल्या.
प्रमिलाजी, तुम्ही बऱ्याचशा एन जी ओच्या माध्यमातून, विविध संस्था संघटनांच्या माध्यमातून कामं केलेली आहेत. तर आता तुम्ही जसं सांगताय की तेथील दुर्गम भागातील अशी परिस्थिती आहे जिथे पाणी पोचलेलं नाही आहे. बऱ्याचशा ज्या योजना आहेत, संजय गांधी निराधार योजना असतील, अशा बऱ्याचशा योजना आहेत त्या देखील पोचलेल्या नाहीत. तर तुम्ही ज्या संस्था संघटनाच्या माध्यमातून काम केलं, तर तुमच्याकडे जो अनुभव आहे तो त्या ठिकाणी कसा त्याचा उपयोग कराल? प्रथम तर म्हणजे ज्या वाड्या आहेत किंवा ज्या वस्त्या आहेत, जी गावं आहेत, तिथं सर्वेक्षण करून की तिथे नक्की काय एक्झॅक्टली किती लोकांपर्यंत जातीचे दाखले नाही आहेत, किती लोकांपर्यंत आदिवासी एकात्मिक विकास प्रकल्पाच्या ज्या योजना आहेत त्या पोहोचलेल्या नाही आहेत. मग त्यांचा सर्वे करून त्या पद्धतीने त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी, कारण आता आपण जर बघितलं तर जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत याच्या मधला जो दुवा आहे तो म्हणजे पंचायत समिती, आणि पंचायत समितीच्या माध्यमातून त्या योजना ज्या असतील त्या तिथपर्यंत प्रत्येक तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवणे हा सगळ्यात माझा महत्त्वाचा उद्देश असणार आहे. परत त्याच मुद्द्यावर येतो की ज्याप्रमाणे तुम्ही जे संस्था संघटनाच्या माध्यमातून काम करत असाल, तर तो CSR निधी जो असतो त्याच्याबद्दल काय सांगाल? म्हणजे तो निधी कशा प्रकारे आणला जाईल आणि कोणत्या प्रकारची कामं तिथे केली जाऊ शकतात? CSRच्या माध्यमातून ज्या काही आता बघितला, पण हा तर सगळा इंडस्ट्रीयल झोन आहे, म्हणजे सावरोळीसुद्धा इंडस्ट्रीयल झोन आहे आणि हा खानाव पंचायत समितीसुद्धा इंडस्ट्रीयल झोन मानला जातो. मग अशा संस्थांना स्वतःहून तिथे ॲप्रोच होऊन की इथे काय काय समस्या आहेत, मग लहान मुलांचे काही प्रश्न असतील आरोग्याचे, किंवा महिलांसाठीचे काही प्रश्न असतील, पाण्याचे काही प्रश्न असतील, किंवा तिथे असणाऱ्या ज्या ज्वलंत ज्या गरजा आहेत किंवा जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांसंदर्भात त्या कंपन्या असतील तिथे CSR डिपार्टमेंटशी संवाद साधून, संपर्क साधून त्यांच्यापुढे त्या समस्या मांडून त्यांच्या माध्यमातून त्या समस्या सोडविण्यासाठी, तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी मी स्वतःहून प्रयत्न करेन. ताई, तुमचं एक महिला सक्षमीकरणावरती देखील चांगलं काम राहिलेलं आहे. तुम्ही बऱ्याच संस्था संघटनांच्या माध्यमातून काम केलेलं आहे. तर आता तेथील ज्या महिला असतील आणि तेथील एक वाढतं औद्योगिकीकरण असेल, तर ह्या दोन्ही दृष्टिकोनातून त्यांना रोजगार देण्याच्या दृष्टिकोनातून काय प्लॅनिंग आहे का, काय विजन आहे का तुमच्याकडे? सावरोळी पंचायत समितीमध्ये महिलांचं आरक्षण पडलेलं आहे, महिलेचं आरक्षण पडलेलं आहे, आणि भारतीय संविधानाने महिलांना आम्हाला आरक्षण दिलेलं आहे. त्याच्यामुळे एक महिला म्हणून मी काम करत असताना नक्कीच राणी यशोधरा, माँसाहेब जिजाऊ, सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी होळकर आणि आमच्या झलकारी देवी, ह्या सगळ्याच महिलांच्या विचारांचा वसा आणि वारसा समाजापर्यंत पोचवणं, महिलांपर्यंत पोचवणं, तळागाळांपर्यंत पोचवणं, यासाठी नक्कीच त्या माझ्यासाठी कायम प्रेरणास्थान राहतील. आणि त्यांच्याच विचारांच्या वसा आणि वारसावर पाऊल ठेवून मी पुढील काम जे आहे ते अगदी प्रामाणिकपणे करण्यासाठी नक्कीच कटिबद्ध असेन. महिला सक्षमीकरण म्हणजे फक्त त्यांचा एक आर्थिक विकास न करता त्यांचा मानसिक विकाससुद्धा करणं गरजेचं आहे. जसं की आत्ता आपण बघतो की महिलांच्या हिंसाचाराचे जे प्रश्न असतील, मग कौटुंबिक हिंसाचार असेल, लैंगिक हिंसाचार असेल, शारीरिक हिंसाचार असेल, अशा अनेक प्रकारच्या हिंसाचाराच्या बातम्या आपण रोज वाचत असतो, बघत असतो, ऐकत असतो. आणि कितीतरी केसेस नोंदवलेल्या असतात, कितीतरी केसेस म्हणजे त्या पडद्याआड गेलेल्या असतात. तर मी या माध्यमातून प्रत्येक महिलेला आवाहन करेल की सरकारच्या माध्यमातून दिशा केंद्र असेल किंवा मग कौटुंबिक हिंसाचार केंद्र जे असतील तर तिथे जाऊन आम्ही आमच्या तक्रारी आहेत त्या नक्कीच तिथे देऊयात, आणि अशा महिलांपर्यंत नक्कीच मी पोहोचण्याचा प्रयत्न करेल की जेणेकरून त्यांना एक कुठेतरी सुरक्षित भावना त्यांच्यामध्ये निर्माण होईल. आणि यासाठी नक्कीच मी प्रयत्न करेल की महिलांचे जे काही समस्या असतील, कौटुंबिक समस्या असतील किंवा इतर मानसिक समस्या असतील, त्यासाठी मी स्वतःहून प्रयत्न करेन. आणि त्याचप्रमाणे सावरोळी पंचायत समितीमध्ये जर का बघितलं तर इंडस्ट्रीयल झोन आहे, आणि बऱ्यापैकी काही ज्या महिला आहेत त्या उद्योग व्यवसायानिमित्त बाहेर जातातच कंपन्यांमध्ये, पण अजूनही काही महिला आहेत की ज्यांच्याकडे स्किल आहे परंतु त्या घराबाहेर पडू शकत नाहीत, कामामुळे असेल किंवा ज्या काही वैयक्तिक त्यांच्या समस्या असतील. तर अशा महिलांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना तिथेच घर बसल्या काही ट्रेनिंग देऊन, काही कौशल्य, त्यांचे जे स्किल्स आहेत ते स्किल्स अजून वाढत्या म्हणजे ह्या औद्योगिकरणाच्या युगामध्ये किंवा नवीन त्याच्यामध्ये अजून डेव्हलपमेंट करून त्या संदर्भातल्या ज्या कौशल्य ट्रेनिंग त्यांना देऊन
घर बसल्याच त्यांना उद्योग व्यवसाय काही चालू करता येतील का, यासाठी मी प्रयत्न करेल. महिलांची जी वेगवेगळी बचत गट आहेत, त्या बचत गटांचं संघटन करून त्यांना अधिक सक्षम करण्यासाठी पंचायत समितीच्या माध्यमातून ज्या वेगवेगळ्या योजना आहेत त्या महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी स्वतःहून प्रामाणिकपणे प्रयत्न करेल. आणि त्याचप्रमाणे महिला सक्षमीकरण करत असताना महिलांचे सुद्धा अनेक प्रश्न असतात. जसं की मासिक पाळीच्या संदर्भात आपण बघितलं तर अनेक प्रश्न असतात. महिला स्वतःच्या आपल्या मुलींनासुद्धा आपण बऱ्यापैकी त्या गोष्टींची जागृती करत नसतो. तर अशा महिलांपर्यंत किंवा वाड्यापाड्यातल्या ज्या महिला आहेत, मासिक पाळीतील जे काही समज आहेत, गैरसमज आहेत, त्या महिलांपर्यंत पोचवणं आणि प्रत्येक स्त्रीपर्यंत त्या गोष्टीची माहिती करून देणं, यासाठी मी स्वतःहून म्हणजे या संदर्भात मी यापूर्वीही कामं केलेली आहेत, शिबिरं घेतलेली आहेत आणि स्वतःहून त्या शिबिरांचं आयोजन करून मार्गदर्शन करण्याचं सुद्धा काम करेल. आणि महिलांच्या आरोग्यासाठी स्वतःहून प्रयत्न करीन. वेगवेगळे कॅम्प असतील, कॅम्पचं आयोजन करणं असेल, यासाठी प्रयत्न नक्कीच करेल. प्रमिलाजी, तेथील आरोग्यविषयक धोरण काय असणार आहे त्या गणामध्ये? तिथे जर बघितलं तर अगदी 0 ते 5 वयोगटातील लहान मुलांपासून ते वयोवृद्ध जी माणसं आहेत, वेगवेगळ्या कॅटेगरीतल्या वेगवेगळ्या आरोग्यविषयीचे जे प्रश्न असतात, मग लहान मुलांचे की कुपोषणाच्या समस्या असतील किंवा लहान मुलांमध्ये जे आरोग्यविषयक जे काही प्रश्न असतील, मग ते त्या पद्धतीने हँडल करत असताना मग पंचायत समितीच्या माध्यमातून, महिला व बालकल्याणच्या माध्यमातून लहान मुलांच्या आरोग्यासाठी ज्या काही योजना आहेत किंवा त्यांचं सक्षमीकरण कशा पद्धतीने करता येईल यासाठी प्रयत्न करेल. आणि महिलांच्या आरोग्याच्या संदर्भात वेगवेगळे कॅम्प राबवणं असेल. आत्ता जर आम्ही पाहिलं तर महिलांमध्ये HBचं प्रमाण फार कमी आहे. म्हणजे वाड्या वस्त्यांवर तर आहेच आहे, पण आमच्या गावांमध्ये सुद्धा महिलांचं प्रमाण फार कमी आहे. की कितीतरी महिला आमचं HB आम्ही नाहीच चेक करत, कारण आमचं तेवढं लक्षच नसतं स्वतःच्या हेल्थकडे. तर स्वतःच्या हेल्थकडे लक्ष देण्यासाठी वेगवेगळे आरोग्यविषयक कॅम्प असतील ते राबवण्याचा माझा मानस आहे पुढे जाऊन. आणि त्याच पद्धतीने जी वयोवृद्ध माणसं आहेत की यांच्यासाठी मग डोळ्यांचे जे चेकअप असतील, शिबिर असतील, बऱ्याचदा 1,00,000-2 लाख रुपये भरण्याची सुद्धा आमची तेवढी सक्षम नसतो आम्ही. मग अशांपर्यंत पोचून वेगवेगळे आरोग्यविषयक कॅम्प असतील किंवा डोळ्यांचे शिबिर असतील की ज्या माध्यमातून फ्रीमध्ये तपासण्या केल्या जातील आणि वेळीच आरोग्याविषयक जर निदान झालं तर निश्चित पुढचं आरोग्यसुद्धा चांगलं होईल. यासाठी वेगवेगळे कॅम्प राबवणं हा माझा प्रमुख उद्देश असेल. तेथील आता जसं आपण म्हणतो आहेत की जे विविध कंपन्या आहेत त्या ठिकाणी, तर आता बरेचसे काही तेथील स्थानिक युवक असतील, तर त्यांच्यासाठी त्यांच्या रोजगारासाठी काय प्लॅनिंग आहे का तिथे? जसं की आपण आता बघितलं की औद्योगिक क्षेत्र तर तिकडे आहेच आणि तिथल्या भागामधले जे तरुण आहेत, जसं शिक्षण असेल त्या शिक्षणानुसार त्या कंपन्यांमध्ये त्यांना रोजगार कशा पद्धतीने मिळेल यासाठी आमची जी टीम असेल त्यांच्या टीमच्या माध्यमातून तिथपर्यंत त्या कंपन्यांपर्यंत त्या मुलांना किंवा त्या तरुणांना रोजगार देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न तर असेलच, पण त्याचबरोबर की जे अशिक्षित आहेत किंवा कमी शिकलेले आहेत, वाड्या वस्त्यांवरची जी तरुण मुलं आहेत, म्हणजे आज आम्ही पाहिलं तर मोलमजुरी करण्याचं प्रमाण आहेच. म्हणजे आदिवासी समाजामध्ये बघितलं किंवा शिक्षणाचं प्रमाण कमी आहे, त्याच्यामुळे कुठेतरी 10, 12, 15 हजारावर नोकरी करावी लागते. मग अशा मुलांना वाडीमध्येच 8 तास नोकरी केल्यानंतर साधारण 2 तास जर दिले तर एखादी म्हणजे संस्थांच्या माध्यमातून वेगवेगळे कौशल्य प्रशिक्षण घेतली जातात आणि ते आम्ही आमच्या भागामध्ये सुद्धा राबवले आहेत. आणि मग ज्याच्या माध्यमातून त्यांना चांगल्या प्रकारची नोकरी मिळेल, कारण शिक्षण फार महत्त्वाचं आहे. जर आपण चांगल्या पद्धतीने शिक्षण घेतलं तर नक्कीच चांगल्या पगाराची नोकरीसुद्धा मिळत असते. त्याच्यामुळे हा प्रयत्न माझा खास करून असेल तरुणांसाठी की त्यांना चांगल्या पद्धतीचा रोजगार देत असताना चांगला पगारसुद्धा मिळाला पाहिजे आणि यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन. तेथील तुमचं शैक्षणिक धोरण काय असणार आहे त्या गणामध्ये? शैक्षणिक धोरण म्हणत असताना की बऱ्याचदा आपण जर पाहिलं तर सावरोळी पंचायत समितीमध्ये वावरत असताना म्हणजे सुशिक्षित समाज खूप आहे, बऱ्यापैकी सुशिक्षित समाज आहे आणि सगळे शिकलेली माणसं आहेत, सुज्ञ माणसं आहेत, आईवडील घरातले शिकलेले आहेत. पण मुख्य समस्या कुठे येते? वाड्या वस्त्यांवर समस्या येत असतात. म्हणजे आईवडील मोलमजुरी करत असतात, मग त्या मुलांची फी भरण्यासाठी पैसे नसतात आणि मग अशा वेळेस काय केलं जातं,
भट्ट्यांवर स्थलांतर होतं, कोळशाच्या खाणींवर स्थलांतर होतं. त्याच्यामुळे अनेक प्रश्न त्यांना भेडसावतात. मग तिथेच शिक्षणमध्ये सुटत असतं, 2री 3रीतून 1लीतून 4थीतून. मग अशा मुलांना ज्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या माध्यमातून ज्या आश्रमशाळा आहेत, मग त्या आश्रमशाळांमध्ये त्यांचे प्रवेश करणं, त्यांचं ॲडमिशन करून देणं, जेणेकरून त्यांचं शिक्षण बंद न होता ते शिक्षणाच्या प्रवाहात राहतील, हा माझा प्रामुख्याने उद्देश असेल. आणि त्याचप्रमाणे झेडपीच्या ज्या शाळा आहेत, जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा आहेत, त्या शाळांमध्ये आपण आता जर बघितलं तर पटसंख्या फार कमी होत चाललेली आहे. कारण कुठेतरी आईवडिलांचा सुद्धा दृष्टिकोन असतो की आमची मुलं चांगली शिकली पाहिजे, त्यांना चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळालं पाहिजे. पण या झेडपीच्या शाळांचं सुद्धा डिजिटलायझेशन करणं असेल किंवा वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून CSRच्या माध्यमातून येणारा जो निधी आहे की त्या शाळा कशा पद्धतीने डिजिटलाइज होतील किंवा त्या शाळांचा दर्जा कसा सुधारेल, यासाठी मी नक्की प्रयत्न करेल. आणि त्याचप्रमाणे शैक्षणिक धोरणामध्ये बोलत असताना आपण आता बघतो की म्हणजे वेगवेगळ्या शाळांमध्ये मी ज्यावेळेस दोस्ती अभ्यासाशी हे शिबिर जे आहे, या शिबिराच्या माध्यमातून लहान मुलांपर्यंत किंवा तिथल्या शाळकरी मुलांपर्यंत मी पोचले की आम्ही आज बघितलं तर बऱ्याचसा मुलांना कंटाळा येत असतो अभ्यासाचा. मग त्यांचा अभ्यासाशी दोस्ती कशा पद्धतीने होईल यासाठी एक सेशन मी घेत असते. आणि सावरोळी पंचायत समितीमध्ये सुद्धा काही भागामध्ये मी पोचलेली आहे. त्याचप्रमाणे पॉस्को ॲक्ट 2012 जो आहे, प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस, की लहान मुलांमध्ये आम्ही आज बघतो की बाललैंगिक शोषण किंवा अत्याचाराचं प्रमाण वाढलेलं आहे. गुड टच, बॅड टच याविषयी जनजागृती करण्यासाठी इतर शाळांमध्ये ज्या पद्धतीने मी पोचलेली आहे, अगदी त्याच पद्धतीने सावरोळी पंचायत समिती विभागातील ज्या वेगवेगळ्या शाळा आहेत, त्या शाळांच्या माध्यमातून पोचून लहान मुलांपर्यंत गुड टच, बॅड टच किंवा कशा पद्धतीने आम्हाला सेक्शुअली अब्यूज केलं जातं, कशा पद्धतीने आम्ही स्ट्रॉंग असलो पाहिजेत किंवा आमची भूमिका कशी असेल, हे नक्कीच मी लहान मुलांपर्यंत, तिथल्या शाळकरी मुलांपर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न असेल. प्रमिलाजी, तुम्ही ॲक्च्युली खानाव पंचायत समिती गणातील आहात आणि तुम्ही आज सावरोली पंचायत समिती गणातून निवडणूक लढवत आहात. तर बऱ्याचदा तिथून टीका देखील होते की तुम्ही त्या गणातील नाही आहे, तुम्ही बाहेरच्या गणातून या गणामध्ये निवडणूक लढवत आहेत. तर काय सांगाल यावरती, काय कसं पाहताय आपण? सुरुवातीला हा प्रश्न प्रामुख्याने समोर येत होता. पण जर पाहिलं तर मी कुठल्या पंचायत समितीच्या विभागातून येते हा महत्त्वाचा प्रश्न नसून तर त्या सावरोळी पंचायत समितीमध्ये मी कशा पद्धतीने काम करणार आहे किंवा आतापर्यंत मी कुठल्या पद्धतीची माझी काम करण्याची पद्धत कशा पद्धतीची आहे हे फार महत्त्वाचं असणार आहे. आणि ज्या अर्थी आम्ही म्हणतो आहे की भारत माझा देश आहे, तर मग अशा या भारत देशामध्ये आम्ही सगळीजण भारतीय संविधान मानणारी लोकं आहोत आणि लोकशाहीमध्ये आम्ही जगणारी माणसं आहोत. त्याच्यामुळे कुणी कुठं उभं राहावं आणि कुणी कुठून निवडून यावं हा आम्ही आमच्या मानसिकतेला प्रश्न विचारला पाहिजे की जरी मी ह्या पंचायत समितीतून येत असेल तरी मी त्या पंचायत समितीमध्ये, सावरोळी पंचायत समितीमध्ये माझी काम करण्याची तयारी आहे. मला नवीन संधी मिळते आणि त्या संधीचं मी मनापासून स्वागत करते. त्याच्या मी कुठल्या विभागातून येते हा महत्त्वाचा प्रश्न नाही आहे, तर मी तिथे कशा पद्धतीने काम करणार आहे हे फार महत्त्वाचं माझ्यासाठी वाटतं. तुम्हाला त्या ठिकाणी एक काम करण्यासाठी नवीन संधी मिळाल्या असं वाटतंय? हो, नक्कीच नवीन संधी मिळालेली आहे. कारण तिथल्या वाड्या वस्त्या असतील किंवा तिथली माणसं असतील, तिथल्या नवीन नवीन समस्या असतील, तिथपर्यंत महिलांपर्यंत पोचणं किंवा तिथल्या वाड्या वस्त्यांवर पोचणं, वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधायला मिळणार आहे. त्याच्यामुळे माझ्यासुद्धा मेंदूला एक वेगळ्या प्रकारचं खाद्य नक्कीच मिळणार आहे आणि यासाठी मी नक्कीच मनापासून तयारी आहे माझी या सगळ्यासाठी. प्रमिलाजी, या सावरोली पंचायत समिती गणात निवडणूक लढवत असताना शेवटी आपल्या जनतेला, मतदारांना काय आवाहन कराल? नमस्कार. सावरोळी पंचायत समितीतील सगळ्याच ग्रामस्थांना मी मनपूर्वक त्यांना आवाहन करेल की येणारं जे निवडणूक आहे, या येणाऱ्या निवडणुकीमध्ये 7 तारखेला प्रत्येकाने आपण वोट करूयात. कारण आम्हाला आमचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमच्या संविधानानं आम्हाला अधिकार दिलेला आहे आणि ते वोट कुणीच फुकट घालू नका. प्रत्येकाने वोटिंगला या, वोटिंगच्या दिवशी वोटिंग करा आणि योग्य उमेदवार निवडून द्या. वोट करत असताना आम्ही आमचं मन, मनगट आणि मेंदू सक्षमपणे ठेवून त्या उमेदवाराला निवडून देऊयात. तो वोटचं बटन दाबूयात. माझं बटन 1 नंबरला आहे, प्रमिला महेश पाटील. माझी निशाणी आहे मशाल. आणि ही विचारांची, विवेकाची, सक्षमीकरणाची, विकासाची मशाल नक्कीच आपण सगळेजण एकत्रितपणे पेटवूयात. धन्यवाद.
या होत्या प्रमिला महेश पाटील, ज्या सावरोली पंचायत समिती गणातून निवडणूक लढवत आहेत आणि त्यांनी आवाहन केलं आहे की एक विचाराची, विवेकाची आणि विकासाची मशाल घेऊन ती ही निवडणूक लढवत आहेत. तरी या निवडणुकीसाठी प्रमिलाजी आपल्याला सम्राट मराठी लाईव्हकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.